सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या घोटे येथील खासगी शाळेत आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 8वी-9वीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू आणि कंडोम यांसारख्या वस्तू आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मात्र हे फोटो आणि व्हिडिओ जुने आहे. मुलांना शिस्त लागावी यासाठी शाळा प्रशासनाकडून मुलांच्या दप्तरांची तपासणी करण्यात आलेली होती. यात या गोष्टी सापडल्या होत्या. या मुलांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली आहे. तसेच त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले आहे. नाशिकच्या या विद्यालयाकडून असे विविध उपक्रम घेण्यात येतात. काही दिवसांपूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हेअरस्टाईल संदर्भात शाळेने कठोर पावले उचलून त्यांचे शाळेतच केस कापलेले होते. या उपक्रमाचं अभिनंदन करण्यासाठी काही पदाधिकारी हे त्यांना भेटण्यासाठी गेलेले होते. त्यात त्यांनी शाळेचे उपक्रम दाखवले. त्यातील काहींनी जप्त केलेल्या वस्तूंचे फोटो काढले, असे स्पष्टीकरण शाळेचे मुख्याध्यापक विवेक पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे. त्याला विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही ह्या अशा गोष्टी आम्ही तपासत असतो. अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये विद्यार्थी काय आणतात, त्यांचे डबे असतात का, इतर काही गोष्टी असतात का, विद्यार्थ्यांचं कधीही असं त्यांना वाटत नाही की आमच्या बॅग तपासल्या जातील. पण आम्ही हा एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की अधूनमधून जेव्हा आम्हाला वाटेल त्यावेळेस असं विद्यार्थ्यांच्या आम्ही बॅग चेक करत असतो. मुलींच्या पण चेक करतो, मुलांच्या पण चेक करतो. आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही असं आढळलं तर उद्या एखादी जर वाईट घटना जर घडणार असेल तर तिचा प्रतिबंध आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो. उद्या एखाद्या मुलाला जर काही चाकूच मारला गेला समजा, तर ते आमचं अपयश असणार आहे आणि ते अपयश आम्हाला नको आहे. त्यामुळे आम्ही अध्यापनाबरोबर ह्या पण गोष्टी आम्ही एक प्रशासनाचा एक आमचा भाग म्हणून, एक आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही ती पार पाडत असतो. कारण शाळेमध्ये आम्ही पण विद्यार्थ्यांचे पालकच आहोत, आम्ही आईवडील आहोत. शिक्षक म्हणजे एक विद्यार्थ्याच्या शाळेमध्ये आईवडील आहेत. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला लोखंडी काही वस्तू सापडल्या आहेत, चाकूसुरी पण त्या ठिकाणी सापडलेली आहे, पत्त्यांचे कॅट्स आम्हाला सापडलेत, काही अशा चेन्स वगैरे सापडलेत की म्हणजे जे गुन्हेगारी प्रवृत्तीला ते असतंच. आणि त्या वस्तू ज्यांच्याकडे सापडल्या ते उद्या गुन्हेगारच होतील. या अनुषंगाने आम्ही त्या विद्यार्थ्यांना थोडंसं काउन्सिलिंग केलेलं आहे, त्यांच्या पालकांना वगैरे सांगून. आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तू विद्यार्थी हे बरोबर नाही, हे आपल्या गोष्टी नसतात, हे गुन्हेगार लोकांच्या त्या ठिकाणी असतात. आणि उद्या तू असं केलं तर तुला पोलीस बोलवतील, तुझ्या घरापर्यंत पोलीस येतील, तुझ्या वडिलांना पण पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जाईल आणि हे सगळे गुन्हे दाखल होतील. तर कायदा तुला माहीत नाही, तू लहान आहेस, तर तुझं काम फक्त शिक्षण घेणं आहे, तुला शाळेतच यायचं. तुझे विद्यार्थी घरी कामधंदा करतात, तुला विश्वासाने शाळेत पाठवतात. त्याचं हेच कारण की उद्या तू आईवडिलांची म्हातारपणाची काठी व्हावी. त्याच्यामुळे तू 2 पैसे कमवण्यासाठी तू एक शाळेतनं जाताना एक चांगला नागरिक म्हणून त्या ठिकाणी गेला पाहिजे. तर हे जो करतो हे तू चुकीचं करतं, परत तू असं करणार नाहीस आणि करू नकोस असं आम्ही मुलांना सांगत असतो. एकीकडे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याचा दावा करण्यात येत असतानाच आता दुसऱ्या भानगडींची भर पडली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तू सापडत असल्यानं पालकांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.